नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण मटका गळ्यावरती एक सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहे. न्यू मॉडेल ब्लाऊज डिझाईन आहे. बॅक पार्टला डिझाईन करणार आहे. तर बघा, पाठीमागचा गळा जो आहे तो 10 इंचाचा घेतलेला आहे आणि त्याच्यावरून वरतून 6 इंचावरती एक मार्किंग करून खालच्या बाजूनी एक मार्किंग केलेलं आहे. मटका गळ्याचा शेप जो आहे तो दिलेला आहे. तर अस्तरचा कपडा जो आहे तो आपण कट करून घेतोय. तर बघा, या मार्किंगवरून आपण गळा जो आहे तो कट करून घेतला. आता अस्तरचा कपडा जो आहे तो आपल्याला आपल्या मेन फॅब्रिकवरती म्हणजे काठापदराच्या साडीसाठी आपण डिझाईन करतोय तर त्याच्यावरती ठेवलेला आहे. खालच्या बाजूला छोटासा काठ आहे तो तसाच ठेवून दिलेला आहे. काठ कट करून घेतलेला नाही आणि पिना लावून घेतलेल्या आहेत गळ्यावरती. तर बघा, आता काय करायचे, पाठीमागच्या खालच्या बाजूने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि गळ्यावरती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला 1/2 इंचाची एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर बघा, गळ्यावरून आपण 1/2 इंचाची शिलाई मारून घेतलेली आहे. आता गळ्याच्या आत जो काय आपला जादा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे, ज्यामुळे आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट आणि एकदम सुंदर येतो. तर बघा, असा आपण मटका गळा आज कट केलेला आहे. आता आपण काय केलं, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते पलटवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे कपडा जो आहे तो आपला सरळ रेषेमध्ये दिसतो आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतो. तर बघा, पाठीमागच्या बाजूवरून आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची. खालच्या बाजूला आपला अस्तर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्याच्यावरून व्यवस्थित शिलाई मारायची. आता गळ्यावरून सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित कपडा पकडायचा. अस्तर आपण खालतून थोडंसं ओढून घेतलं तरी चालतंय किंवा व्यवस्थित कपडा ओढा आणि त्याच्यावरून व्यवस्थित शिलाई मारून घ्या. तर बघा, अशी गळ्यावरून आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मटका गळ्यावरती एक सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा, आता बॅक पार्टच्या साईडच्या बाजू ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मी एक शिलाई मारून घेते आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला बॅक पार्ट जो आहे तो आपला मापाचा व्यवस्थित बॅक पार्ट आहे तो आपला तयार होणार आहे. तर बघा, गळ्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे, मटका गळ्याचा जो खालचा शेप आहे अर्ध गोलाचा त्याच्यावरती आपण डिझाईन करणार आहे. त्याच्या अगोदर आपण आता पाठीमागच्या बाजूला टक्स पॉईंट देतोय. तर हे टक्स पॉईंट जे आहेत ते अर्धा इंच रुंदी आणि उंचीला 4.5 ते 5 इंच शिलाई करून घ्यायचं आणि असा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे. तर बघा, डिझाईनसाठी मी काय केलेलं आहे, पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे. तर हे पोटली बटन जे आहे ते तुम्ही आतल्या बाजूला सुद्धा लावू शकता अस्तर जोडताना आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे पोटली बटन लावून घ्यायचे. तुम्हाला जर भरपूर जवळजवळ पाहिजे असेल तर भरपूर जवळजवळ लावून घ्या आणि किंवा थोडंसं अंतर सोडून पाहिजे असेल तर थोडंसं अंतर सोडून ते पोटली बटन लावून घ्या. तर बघा, मी काय केलं आहे, पोटली बटन प्लस ह्या कापण्या पण आहेत त्या साडीच्या कपड्याच्या आपण थोड्याशा कापण्या तयार केल्या आणि ते त्याच्यावरती जॉईंट करून घेतलेले आहेत. गळ्यावरती बाहेरच्या साईडनं कापण्या आणि आतल्या साईडनं पोटली बटन अशा पद्धतीनं आपण लावून घेतलेलं आहे. आता कापण्यावरून आपल्याला एक चपटी लेस लावून घेतो आहे गोल्डन कलरची. अगोदर अर्ध गोलावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आणि जेवढी पाहिजे अर्ध गोल आहे तेवढ्यावरती लेस लावायची. नंतर या लेसवरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची, कारण लेस थोडीशी आपली ब्रॉड आहे. तर बघा, आताच गळा आपला किती सुंदर दिसायला लागलेला आहे. आता काय करायचं, खालच्या आपण वेगळ्या आकारामध्ये देणार आहे, पूर्ण गळ्यावरती नाही तर मुंड्याच्या खालच्या बाजूने आपण लेस लावून घेतो आहे आता आणि त्या पूर्वीच्या अर्धगोलाच्या लेसवरून आपल्याला ही लेसचा शेप जो आहे तो आणायचा आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर शेपमध्ये आपण ही लेस लावलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची.
आणि लेसवरती डबल शिलाईसुद्धा मारून घ्यायची, कारण आपली लेस जी आहे ती थोडीशी पसरट आहे. आता याला आपल्याला लटकन तयार करून घ्यायचेत आणि लटकनसुद्धा लावून घ्यायचेत. तर अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, अशा पद्धतीने आपला रेडी झालेला ब्लाऊज जो आहे तो एवढा सुंदर दिसत आहे. स्लीवचासुद्धा आपण अशी कापण्याची डिझाईन तयार केलेली आहे आणि काठाला लेस लावून दिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.